Dear friends and students, today we are going to discuss about the poem number 2.4 named as Have You Earned Your Tomorrow, written by Edgar Guest. In the last period we have seen the Marathi summary of the poem, as well as we also have seen the literary history of the poet and his writing, Edgar Guest. The Edgar Guest is known as a people's poet because he had do for society, do for people, and what the people like and dislike included in his writing. That's why he is called as people's poet. So in the last period we have completed the summary in Marathi and historical background of the poet Edgar Guest. Today we are going to discuss about the poem line by line meaning, page number 112. Before going to start page number 112, today we are going to discuss about page number 111, that is 111, icebreakers. Complete the following web that you are looking on the screen. What you are looking on the screen? You are looking on the screen the web diagram, different ways to help others. Which are the different ways? I have also given their answers. How we help to others, or different ways to help others. Which are the ways to help the others? Answer is given there. Moral support, नैतिक आधार दिला पाहिजे लोकांना आपल्या आसपासच्या. त्याचबरोबर टू गिव्ह ऑर आस्क फॉर मॅन पॉवर, जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा लोकांची त्यांना बोलवावं, किंवा जेव्हा दुसऱ्याला मदत आहे त्यावेळेला आपले मॅन पॉवर म्हणजेच काय, माणसं 4-2 लागते ती काय काय वेळेला हेवी वस्तूसाठी वगैरे उचलायला किंवा ठेवायला त्यावेळेला. त्याचबरोबर तिसरा प्रकार गिव्ह अँड आस्क फॉर इन्फॉर्मेशन, आपल्याला काय माहिती हवी असेल तर माहिती घेणे, किंवा आपल्याला काय दुसऱ्याला काय द्यायचं असेल तर माहिती देणे, हे एक हेल्प किंवा डिफरंट वे ऑफ हेल्प आहे. त्यानंतर फायनान्स फॉर द रिक्वायरमेंट, म्हणजेच आपल्याला काय वेळेला गरज असेल तेव्हा दुसऱ्याकडून आर्थिक मदत मागावी, आपण दुसऱ्याला काय गरज असेल तेव्हा आर्थिक मदत केली पाहिजे. तर हा झाला वेबचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तो बघा, डिस्कस विथ युअर, तुम्ही दिसतंय तिथं आता पेजवर, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट आयटम्स प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमॉरो, वन इज डन फॉर यू. आता काय प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी वगैरे दिलेले आहेत तिथं, की टुमॉरो उद्या, आपण म्हणतो नो एंड टू टुमॉरो, उद्याला मर्यादा नाही. तसं काही कोटेशन्स इथं दिलेले आहेत, त्यातलं एक करून दाखवलं आहे, बाकीचे मी करून उत्तर दिलेत रिलेटेड टू टुमॉरो. नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन डू टुडे, कोणतीही गोष्ट उद्यावर टाकू नका, तर ते आजच्या आज पूर्ण करा. पुढं बी मी दिले बघा, टुमॉरोज बेटर इज ओन ड्युरिंग टुडेज प्रॅक्टिस, आजच्या प्रॅक्टिसवर उद्याची भवितव्य अवलंबून असतं. त्याचबरोबर थर्ड, टुडे मस्ट नॉट बी बॉरो फ्रॉम टुमॉरो, उद्यानं आज हा उद्यानं खरेदी करता येत नाही, आजचं काम आजच करावं. आणि लास्ट, एस्टरडे टुडे अँड टुमॉरो, म्हणजे काल, आज आणि उद्या, हे काय आहेत? दीज आर द 3 डेज ऑफ माणसाचे 3 घटक आहेत, काल, आज आणि उद्या. त्यापैकी आजवर भर द्यायचा. थर्ड पॉईंट जो तिथे दिलेला आहे तो बघा, वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ, वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ, जेव्हा तुम्ही पुढच्या भविष्याचा तुमचा प्लॅन करता, तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा विचार करता, थिंक ऑफ. तर मी दिलेलं आहे तिथं, पहिला एक करून दिला त्यांनी करिअर, आपल्या भविष्याबद्दल आपण बघतो, करिअरबद्दल. त्यानंतर आपण काय करतो, हार्डवर्क. त्यानंतर हायर स्टडीज, रिटायरमेंट प्लॅन्स. त्यानंतर फायनान्शियल सिक्युरिटी,
आपण भविष्याच्या बाबतीत हे विचार करतो, आर्थिक सुरक्षितता. त्याबरोबर फॅमिली लाईफ आणि गोल इन आवर लाईफ. आणि हे सक्सेस व्हायचं असेल तर अजून काय करतो आपण, स्टिकिंग टू वर्क. आपण जे काम हाती धरलेलं आहे त्याला चिकाटीनं हे करतो. नॉट टू ब्लाइंड फेथ. अंधविश्वास आपण अजिबात थारा देत नाही किंवा द्यायचाही नसतो. तर आता लास्ट पॉईंट बघा इथला, जो इथं दिलेला आहे बघा, लास्ट पॉईंट. तर लास्ट पॉईंट काय, प्लॅन युअर टुमॉरोज. प्लॅन युअर टुमॉरो. उद्याचा प्लॅन, नियोजन करा. बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. खाली टेबल दिलेला आहे, त्याच्या आधारे 1 इज डन फॉर यू. एक तुम्हाला करून दाखवलं. आता काय दिलं आहे टेबलमध्ये, एक्झामिनेशन, परीक्षा, कॉलेज फंक्शन, शाळेचं फंक्शन, आणि फंक्शन ऑफ युअर होम. या तिन्ही बाबत तुम्ही उद्या जे तुमचा काय कार्यक्रम आहे त्याचं आज नियोजन काय करणार. तर उदाहरणार्थ एक्झामिनेशनमध्ये पहिलं तर कम्प्लीट स्टडिंग पोर्शन. उद्या परीक्षा म्हणजे आज आपण पोर्शन स्टडी करून पूर्ण करतो. कॉलेज फंक्शन काय, प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. काय कामं आहेत ते. पुढचं काम काय, फंक्शन ॲट युअर होम, क्लिनिंग द हाऊस. घर स्वच्छ ठेवणं, पाहुणे वगैरे फंक्शनच्या निमित्तानं. त्यानंतरचं पॉईंट आपल्याला कव्हर करायचं आहे, मी दिलं आहे तिथं. क्लिअर युअर डाऊट्स. परीक्षेच्या काय अगोदरच तुम्हाला प्रिपरेशन आहे ते तुमच्या मनातले डाऊट्स वगैरे टीचर्सकडून क्लिअर करून घ्यायचे. त्यानंतर डेलिगेट जॉब्स आणि फंक्शन ॲट युअर होम. काय काम आहे त्या दिवशी, तर अरेंजमेंट फॉर फूड अँड सर्व्हिस. हे पाहुणे वगैरे गेस्ट येणार असेल तर फंक्शनच्या निमित्त आपण फूड सर्व्हिस किंवा क्लीननेस ह्या गोष्टीची काळजी, अरेंजमेंट करतो. लास्ट परीक्षाच्या बाबतीत आपण काय करतो, दिलाय पॉईंट त्यांनी, रिव्हिजन. आता रिव्हिजन करताना काय आणखी करायचं आहे, मग कॉलेज फंक्शन काय तिथं कन्फर्म कॉलेज करून तुमचं काय परीक्षेच्या बाबतीत कन्फर्म डेट टाईम विथ रिसोर्स पर्सन. ते कॉलेजचे जे ठराविक कोण रिसोर्स पर्सन आहे त्या एक्झामिनर डिपार्टमेंट त्यांच्याकडून तुम्ही त्याचं डेट टाईम टेबल थोडक्यात बाबत तुमचं फंक्शन आहे ते. आणि फंक्शन ॲट युअर होम काय, तर सिटिंग अरेंजमेंट, घरी पाहुण्यांची बैठक व्यवस्था. त्याचबरोबर अदर कन्व्हिन्सेस फॉर गेस्ट्स. त्याचबरोबर कन्व्हिनियन्स म्हणजे काय, घरी लागणारं काय साहित्य गेस्टसाठी वगैरे असेल ते, याची आपण तयारी करतो. तर हे झालं आईस ब्रेकर्स. कविता खूप सोपी आहे. तर कवितेमध्ये मी सांगितलं तुम्हाला की 4च स्टांजा आहेत. 4 स्टांजा म्हणजे कडवी, आणि 4 कडव्यामध्ये काय आहे तर 4 ओळी, म्हणजे 4 क्वार्टेट्स ऑफ 4 लाईन्स. क्वार्टेट्स मीन्स कडवी. किती ओळीची, 4 ओळीची. अजून या कवितेचं तुम्हाला थीम लिहिताना लक्षात येईल, हे लेक्चर लक्षात असेल तर सिम्प्लिसिटी, ओनली 4 क्वार्टेट्स ऑर 4 स्टांझाज. अजून काय वैशिष्ट्य, क्वेश्चन्स आस्क्ड टू रीडर्स. आपल्याला आम्हाला वाचकांना प्रश्न विचारलेले आहेत बरेचसे इथं. आणि अजून काय आहे तर मॉरल मेसेज फ्रॉम द पोएम दॅट वी मस्ट हेल्प टू अदर टू इम्प्रूव्ह द अदर्स ह्युमन बिईंग ऑर ह्युमन कंडिशन्स. तर दुसऱ्यांना मदत करायचं हे एक आपल्याला कवितेतून सांगितलेलं आहे. आणखी आता थीममध्ये तुम्हाला ॲड काय करता येईल, समरी मी सांगितली, स्टोरी सांगितली. त्यानंतर तुम्हाला काय करता येईल, फिगर्स ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन आहे ह्याच्या लाईन कवितेमध्ये. त्यानंतर इंट्रॉगेशन तर बघतायच तुम्ही. व्हॉट इज इंट्रॉगेशन? इंट्रॉगेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच mere question is asked which need not give an answer because the producer of the question himself, that is poet himself, know the answer of the question. Only questions are produced for the rhetorical effect, for rhetorical glamour of the poem. That's why interrogation is used here. Mere questions are asked which need not give an answer. अजून फिगर ऑफ स्पीच कोणता आहे इथं तर सिनेक्डोक एक आहे. सिनेक्डोक म्हणजे काय तर यामध्ये
काही वेळेला पार्ट बिकम होल. पार्ट मीन्स हँड, हार्ट. काय आहेत आपल्या शरीराचे? पार्ट आहेत. आणि होल टोटल बॉडी होल झालं. पण समजा हे फिंगर आहे, समजा हे 5 फिंगर्स आहेत, हे काय पार्ट्स आहेत. आणि होल बॉडी म्हणजेच होल. तर सिनेकडोक या फिगर ऑफ स्पीचच्या बाबत सांगतो मी. सिनेकडोक इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच sometimes part becomes symbolized as a whole or sometimes whole symbolized as a part. समजते का मी काय म्हणतोय? काही वेळेला शरीराचा एक भाग म्हणजेच संपूर्ण शरीर असं उल्लेख केलेला असतो. तर काही वेळेला संपूर्ण शरीर म्हणजे एक पार्ट. समटाइम्स पार्ट become symbolized as a whole. फॉर एक्झाम्पल पार्ट फिंगर. फिंगर इज टोटल बॉडी म्हणजेच होल. या फिंगरला होल बॉडी म्हणले. तर असं सिम्बॉलाइज केलं असेल तेव्हा सिनेकडोक हा फिगर ऑफ स्पीच असतो. तर काही वेळेला आता इथं हार्ट वगैरे शब्द आहे बघा. हार्ट काय आहे? शरीराचा एक पार्ट आहे. मग हार्ट इन ब्रॅकेट पार्ट सिम्बॉलाइज ॲज अ होल. सिनेकडोक डबल डॉट हार्ट इन ब्रॅकेट पार्ट बिकम सिम्बॉलाइज ॲज अ होल. दॅट इज द आन्सर. हे असं फिगर ऑफ स्पीच वगैरे याच्यात आहेत. म्हणजे मेजर फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत? अलिट्रेशन, सिनेकडोक, मेन आहे तो इंट्रॉगेशन नंबर 1, मेअर क्वेश्चन इज आस्क्ड. आणि नंबर 2 अलिट्रेशन, लाईन द्यायच्या त्यातल्या कुठं कुठं सिलेबल रिपीट झालंय ते. आणि लास्टली कोणता आहे मी आता सांगितलेला? सिनेकडोक. तर असे 3 फिगर ऑफ स्पीच आहेत. आणि मॉरल मेसेज कवितेचा काय? हेल्प टू अदर when need or not need, it is our duty to help the other with whatever may be our success. It is our duty to help the needy whatever may be the need. Someone become need clothes, someone need food, someone need house, someone need security, someone need shelter, someone need notes, someone need notebook, someone need pen, someone need help in danger, someone need motivation, inspiration when he is in danger, and at that time it is your duty to help, to cooperate them like your family member. And then you poet says that then you will get one more bonus day tomorrow. God gives it by watching your हेल्पिंग और कोऑपरेटिंग नेचर टू अदर. समजतंय? तर आज आपण आता लाईन बाय लाईन मिनिंग बघूया पोएमचं. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पोएमचं पोएटचं बघितलेलं आहे आपण. तर आता लाईन बाय लाईन मिनिंग बघूयात. पेज नंबर 112. कुठं आलंय आपण तुम्हाला दाखवतो मी वाटल्यास. कुठं आलंय? इथं जिथं आपण आता ॲरो दाखवतोय ना तुम्हाला, इथं हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तुम्हाला तुमचं उद्याचा एक दिवस बोनस हवा आहे का? मिळवायचा आहे का? कल, हिंदी में बोले तो कल आपको और एक चाहिए क्या? कल एक चाहिए क्या? ऐसा पोएट का कहना है. तो देखिए, हैव यू अर्न युअर टुमॉरो? इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? क्वेश्चन विचारतोय कवी इथं. एडगर गेस्ट प्रश्न सुरू, बरेचसे प्रश्न विचारतोय. काय पहिला प्रश्न? इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? एखाद्या पास्ड म्हणजे निघून गेलेला वेळ आहे. पण त्या निघून जाताना वेळेत एखाद्याला तुम्ही मदत केली आणि त्यामुळे तो आनंदी आहे का? तुम्ही तुमचं काम एकटा आनंदी नाही, तो व्यक्ती एखादा कोणी आनंदी आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? एखाद्याला तुम्ही आज काय मदत केली किंवा सहकार्य केलं त्याला त्याची आठवण आहे का? धिस डे, थर्ड लाईन, दिस इज ऑलमोस्ट ओव्हर. आता धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस आता जवळजवळ संपत आलेला आहे.
and its a toiling time is through toiling time spent in hard physical work. समजा तुम्ही दिवसभर कष्ट केले, तुम्ही तुमच्या कष्टातच आहात, आज तुमचा दिवस संपत आलेला आहे. कवितेतला पहिलं कडवं लक्षात ठेवा, प्रत्येक कडवं मी सेपरेटली समजून देतो. तुम्ही भरपूर कष्ट केलेलं आहे, भरपूर काम केलेलं आहे, आज तुमचा दिवस संपत आलेला आहे आणि मग तुम्ही तो दिवस संपण्याच्या कष्टाच्या नादातच आहे तुमच्या, पण ते करत असताना तुम्ही एखाद्याला मदत केली किंवा तुमच्या एखाद्या शब्दात कोमल एखादा शब्द बोलला आणि त्यामुळं पुढचा एखादा आनंदी झाला, असा दिवस तुम्हाला आठवतोय का? लास्ट लाईन बघा, इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. आता ज्यांना तुम्ही मदत केली, सहकार्य केली, त्यामध्ये तुम्हाला तो सहकार्य केल्याबद्दल तो व्यक्ती तुमचा आभार वगैरे मानेल का, आनंदी आहे का, किंवा एखादा काइंड वर्ड ऑफ यू म्हणलंय, तुमच्यासाठी एखादा थँक्यू वगैरे अशासारखा शब्द वापरलेला आठवतोय का, की ज्याला तुम्ही मदत केली, सहकार्य केलं, त्यामुळे त्यानं तुम्हाला थँक्यू, आभार आहे असं वगैरे म्हणला का? तुमच्या या दिवसभर कष्टप्रद दिवस आहे, तुम्ही त्याच्यामध्येच बिझी आहे, दिवस संपत आलेला आहे, पण ते संपता तुम्ही एखाद्याला जाता जाता आनंदी केलंय का? तुमचा एखादा असा कोमल शब्द वापरला की ज्याच्यामुळे तो आनंदी झाला आणि जाताना तो संध्याकाळी तुम्हाला असं आठवतंय का झोपण्यापूर्वी, की तो व्यक्ती आज तुम्हाला एक चांगला थँक्यू वगैरे असा शब्द, की तुम्ही मदत केली, सहकार्य केलं म्हणून असा शब्द आठवतोय का तुम्हाला, किंवा कोणी वापरतोय का तुमच्यासाठी? हे असं पहिलं कडवं म्हणतंय. दुसरं कडवं बघा, डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. किंवा समजा तुमच्याकडे एखादा तुमचा मित्र आलाय, तुम्ही ते आल्यानंतर त्याचं पहिल्यांदा स्वागत वगैरे केलं का? प्रश्न आहे. तुम्ही त्याला आल्याला ये 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 वेलकम, स्वागत, अरे कसा आला, कुठून आला, काय असं स्वागत तुम्ही केलं का? ऑर चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. आता इथं तुम्हाला चर्लिश रूढ, उद्धट, हावडी इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, का तुम्ही त्याचं स्वागत न करता मित्राला भेटला की त्याला उलट तुम्ही असं उद्धट वागला, आणि हावडी म्हणजे उगाच कसं तरी अनौपचारिक तुम्ही त्याचं स्वागत केलं. आणि व्हॅनिश इन द थ्रॉंग, आता व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे गर्दीत तुम्ही कसं तरी आपलं हॅलो वगैरे म्हणून निघून, गर्दीत निघून गेला त्याला टाळून, असं केलं का? म्हणजे पहिली लाईन सांगते भेटल्यानंतर त्याचं स्वागत वगैरे केलं का तुम्ही, आणि त्यानंतरची सेकंड लाईन दुसऱ्या कडव्यातली सांगते की तुम्ही तो भेटल्यानंतर असं उद्धटपणे वागला का, त्याला असं अनौपचारिक कसं तरी हॅलो वगैरे म्हणला, टाळलं त्याला, गर्दीत निघून गेला का तुम्ही? आता तिथली थर्ड लाईन काय म्हणते बघा, व्हेरी यू सेल्फिश प्युअर, की जिथं तुम्ही पूर्ण स्वार्थी बनला का? अ सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, की त्या गर्दीत तुम्ही पटकन निघून गेला त्या मित्राला टाळून, म्हणजे मित्राला मदत केली का मित्राला टाळून तुम्ही आपलं कसं तरी गर्दीत निघून गेला? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे, का त्यानं तुम्ही त्याला एखाद्या मदत केली आणि मग ग्रेटफुल फॉर डीड, तुमच्या या मदत केली, तुम्ही त्याला स्वागत केलं वगैरे, तुमच्या या चांगल्या कामाचं ग्रेटफुल फॉर अ डीड, तुमच्या त्या कार्याबद्दल यू डीड टुडे, तुम्हाला त्याचं समाधान वगैरे वाटतं का? तुम्ही मदत केली किंवा सहकार्य केलं किंवा त्या मित्राला भेटला आनंदीपणे, असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे हे स्वतःला विचारा की तुम्ही आल्यानंतर, हे मॅनरची गोष्ट आहे की आपला मित्राला त्याला भेटणं, स्वागत करणं, पण त्याला न टाळणे किंवा गर्दीत निघून जाणे, कसं तरी आपलं टाळाटाळ करणं, स्वार्थी बनणं, सेल्फिश प्युअर म्हणलंय स्वतः, आणि सिम्पल ॲज रशड, आणि हळूहळू तुम्ही त्या गर्दीतनं निघून गेला त्याला टाळून. तुमच्या स्वतःलाच विचारा म्हणलंय की इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. मग तुम्ही अशा वागण्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आता तुम्ही मदत केली असेल तर चांगलं वाटेल, तुम्ही जर त्याला टाळत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही चिंतन मनन झोपण्यापूर्वी केलं पाहिजे. थर्ड स्टांजा बघा काय म्हणतोय आता, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ अ डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट. संध्याकाळी, आता स्लीपिंग फास्ट म्हणजे दिवस संपत आलेला आहे, झोपीची वेळ झालेली आहे, त्यावेळेला तुम्हाला संध्याकाळी तुम्ही स्वतःलाच आपण काय केलं याचा मोजमाप हिशोब घेऊ इच्छित आहे का? पार्टिंग विथ अ डेज दॅट स्लीपिंग फास्ट, आता हे दिवस संपत चाललेला आहे, त्या दिवशी तुम्ही काय केलं? दॅट यू हेल्पड अ सिंगल ब्रदर ऑफ अ मेनी दॅट यू पासड. एखादा व्यक्ती, ब्रदर म्हणजे इथं नॉट युअर ब्रदर,
ऑल इंडियन आर आवर ब्रदर्स. तर एखाद्या बंधूला हेल्प मदत सहकार्य केली का त्या दिवसाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही कोणाला ना कोणाला मदत केली पाहिजे तो दिवस संपण्या अगोदर. तशी मदत केली का? इज अ सिंगल हार्ट. आता इथं हार्ट मगच मी सांगितलं फिगर ऑफ स्पीच कुठला? सिनेक्डोक. SYNECDOCHE. सिनेक्डोक is a figure of speech in which sometimes part symbolized as a whole. इथं हार्ट हा पार्ट आहे शरीराचा. रिजॉयसिंग म्हणजे आनंद देणे. तर इथं फिगर ऑफ स्पीच सिनेक्डोक हार्ट इन ब्रॅकेट पार्ट इज सिम्बलाइज ॲज अ होल. सिम्बोलाइज्ड इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग. रिजॉयसिंग मीन्स हॅप्पी ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही जे दिवसभरात केलं ते तुमच्या हृदयाला आनंद देणार आहे का? व्हॉट यू डिड ऑर सेड, काय म्हणाला किंवा काय सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद आहे का हृदयात तुमच्या? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग. फेडिंग म्हणजे संपणे, अदृश्य होणे. नाव विथ अ करेज लुक अहेड. आणि मग तुमचा एखादा माणसानं मन त्याचं खचलेलं आहे, धीर खचलेला आहे, मन दुःखी झालेलं आहे, अशा व्यक्तीला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत वगैरे केली का? सहकार्य केलं का? जर नसेल तर का नाही हे स्वतःला प्रश्न विचारा. लास्ट स्टांजा बघा. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? आता तुम्ही शेवटच्या कडव्यात असं कवी म्हणतायत की तुम्ही तो दिवस वायपट घालवला का लूज असाच गेला? वॉज इट वेल किंवा चांगला गेला? सोअरली स्पेंट तर सोअरली म्हणजे चांगला गेला का? बघा तुमची तुम्ही परीक्षण निरीक्षण करा. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस? या दिवसामध्ये तुम्ही एखाद्याला चांगुलपणानं ट्रेल ऑफ काइंडनेस दयाळूपणा कोणाला दाखवला? ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. डिस्कंटेंट म्हणजे डिस्पेअर, निराशा. स्कार म्हणजे ओरखाडा. एखाद्याचं मन दुखवलं जातं, हृदय दुखवलं जातं, तर एखाद्याला तुम्ही चांगले शब्द वापरून, दयाळू शब्द वापरून खुश केला, आनंदी केला का? अ स्कार ऑफ डिस्कंटेंट का काहीतरी वाईट बोलून एखाद्याचं हृदय तुम्ही स्कार म्हणजे ओरखाडा काढल्यासारखं, जखम केल्यासारखा, वर्ण केल्यासारखं, आणि मग तो नाराज झाला का? प्रश्न तुमचे तुम्ही विचारा. ॲज यू क्लोज युअर आयज इन स्लंबर. स्लंबर म्हणजे स्लीप असा अर्थ घ्यायचा आता, झोप. डू यू थिंक दॅट गॉड वुड से. आता ॲज यू क्लोज युअर आयज संध्याकाळी इन स्लंबर. स्लंबर म्हणजे झोपेच्या वेळेला तुम्ही आता संध्याकाळी तुमचे डोळे मिटायला लागलाय, झोपला यायला लागली तुम्हाला, अशा वेळेला डू यू थिंक दॅट गॉड वुड से, तुम्हाला असा देव म्हणेल का? कसा? तर हॅव यू अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. आज जे तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला देव असं म्हणेल का, म्हणू शकेल का की तुम्ही जे काम चांगलं केले, वन मोर टुमॉरो बाय वर्क यू डीड टुडे, आज जे काम केलं त्यासाठी एक टुमॉरो म्हणजे उद्याचा दिवस तुम्हाला बोनस लाईफ, ज्यादा जीवन तुम्हाला देऊ शकेल का? याच्यावर तुम्हीच तुमच्या कामाचं मोजमाप करा की देवाकडून आपल्याला चांगला एखादा एक दिवस अजून वाढीव जीवन मिळेल का, असं आपण वागलोय का? तर अशा पद्धतीने ही कविता इथं संपलेली आहे. तर कवितेची राईम स्कीम जर तुम्ही बघितली, रायमिंग वर्ड्स पहिल्यांदा सांगतो मी. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? द वर्ड्स विच आर एंडिंग विथ सिमिलर साऊंड. ज्या शब्दाचा समान उच्चार येतील अशा शब्दांच्या जोड्या लावणं. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल वे टुडे एक झालं, थ्रू यू टू, केम अलॉंग थ्रॉंग. त्यानंतर वे टुडे समान उच्चार शब्द, स्लीप फास्ट फास्ट पास्ड. त्यानंतर सेड अहेड. त्यानंतर स्पेंट डिस्कंटेंट, से टुडे. असे समान उच्चाराचे शब्द झाले. हे झाले समान उच्चाराचे शब्द, रायमिंग वर्ड्स. आता राईम स्कीम बघा. समान उच्चार सुरुवात स्मॉल ए न, स्मॉल ए उच्चार सेम असेल तर अल्फाबेटिकल नंबर तोच म्हणजे ए, उच्चार बदलला की अल्फाबेटिकल नंबर बदलेल. तर वे टुडे ए ए, थ्रू यू बी बी. त्यानंतर सेकंड स्टांजा अलॉंग थ्रॉंग ए ए, वे टुडे बी बी. त्यानंतर फास्ट पास्ड ए ए, सेड अहेड बी बी.
त्यानंतर स्पेंट डिस्कंटेंट ए ए, त्यानंतर से टुडे बी बी. तर राईम स्कीम अख्ख्या कवितेची रेग्युलर राईम स्कीम आहे. एका कडव्याची आहे तीच सगळ्या कडव्यांची असेल तर तिला रेग्युलर राईम स्कीम म्हणायचं. आणि मग काय आहे राईम स्कीम अख्ख्या कवितेची, तर ए ए बी बी. आता पुढच्या तासाला आपण फिगर्स ऑफ स्पीचला आणि रिमेनिंग नोट्स ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे बघूयात. टिल देन थँक्यू. ओके.